नमस्कार, मी माधव आचार मल्टीप्लायर मार्गदर्शक. आज आलेलो आहो मी गिरगावला, तालुका वसमत, जिल्हा हिंगोली. सकाराम माधव मिराशी सकाराम माधवराव मिराशी यांच्या आपण केळीच्या प्लॉटवर आलो आहोत. तर आपण त्यांना विचारू की त्यांना मल्टीप्लायर आपण दिलं आणि त्यांनी मल्टीप्लायर या केळीमध्ये सोडलं. अक्षरशः हे केळी मोडू लागले होते टोटली, आणि यांच्या बरोबरच्या केळी सगळ्या मोडल्या आणि यांनी ठेवल्या. मी यांना डेअरिंग केली की तुम्ही मल्टीप्लायर सोडा, तुमच्या केळी तुम्ही जशा तुम्हाला रिझल्ट पाहिजे तसे तुम्हाला रिझल्ट याच्यातून भेटून जातील. आणि हेच आपण रिझल्ट त्यांच्याच माध्यमातून त्यांना काय रिझल्ट आले, त्यांना काय फॉलोअप आला, आणि आपण अक्षरशः आज मोडू लागलेल्या केळीमध्ये आपण आज उभे आहोत. तर आपण त्यांना विचारू. माधवराव, सकाराम माधवराव मिराशी. बरं. माझं नाव सकाराम माधवराव मिराशी, गिरगाव, तालुका वसमत, जिल्हा हिंगोली. तर मी केळी मोडू लागलो. तर असेच माधवराव अवचार साहेब आले की बाबा तुम्ही मोडू नका म्हणले, तुमच्या केळी या मल्टीप्लेअर तुम्ही एकदा माझं टाकून बघा म्हणले, नंतर मग तुम्हाला कसं होते काय नाही बघा म्हणले. आणि मग सगळ्याच्या आमच्या शेजाऱ्यानं कुठं एक दोघा चार चौघांना मोडल्या, मी का मोडल्या नाही. मग आता त्याच्या खतासोबत प्रत्येक ढोसला एकरी दीड पुडा 2 पुढे टाकू लागलो. तर मला असं थोडं मग हिरवट होत अशी केळी बनली माझी की आता एवढं असं की पान नंबर 1 पान आहे बघा, केवढं पान झालंय बघा. हे असं नंबर 1 पोंगा मस्त आलाय खाली. आहे बघा, हे चीर पडली कारण याचा पोंगा हे पेंदा भरत आलाय. इकडे बघा, पोंगा केवढ्याला फेकायलेला हो, एक नंबर फेकायले. 1 नंबर मला रिझल्ट आला. माती भुसभुशीत करायले, जसं जसं खत टाकील तसं त्याचं ते जोर वाढायला आता. हा, ते नंबर 1 आता अशी डोक्याच्या वरी केळी गेली, नंबर 1 केळी झाली. अच्छा. हो, पर तुमच्या बरोबरच्या लोकांना मोडून टाकल्या. आणि मी तुम्हाला केळी मोडू नका म्हणलो, बरोबर आहे. तर आता तुम्हाला याच्यामध्ये प्रोडक्ट विषय आणि रिझल्ट विषय बाकी शेतकऱ्याला तुम्ही काय सांगू शकता आता या माध्यमातून? बाकी पुढे बी असंच मी सांगणार बा, शेजाऱ्याला सांगणार की बाबा तुम्ही मल्टीप्लेअर वापरा, 1 पुडा टाकून बघा. तर त्यांनी टाकलं तर त्यांचा फायदा होईल. हा, घेतलं तर अनुभव येईल. हा, आणि तुम्ही घेतलंच नाही त्याच्यानंतर अनुभव काय येणार? बरोबर. हा, आम्ही घेतलं म्हणून अनुभव आला. आता आम्हाला नंबर 1 की आज केळी केवढाली झाली. नाही तर आम्ही जर मोडून टाकली तर आता आमचं काय होणार? तर गहू किंवा काहीच होत नव्हतं. आता काय होणार? त्याचं काहीच होत नव्हतं. बरोबर. ईदभर पीक राहत नव्हतं. आज डोक्षीला वरी केळी गेल्या माझ्या, कारण मल्टीप्लेअर बरोबर. जे तुम्ही मोडल्यामुळे एक तर तुमचं गेलेलं होत नव्हतं ते, आणि खर्च निघत नव्हता, रिकामे राहणार. इकडे बघा शेतकरी मित्रांनो, मल्टीप्लायर एक असं तंत्र आहे आणि असं प्रोडक्ट आहे. हे टोटली जमिनीवर काम करणारं प्रोडक्ट आहे. आता बघा, या वर्षी एवढा केळीवर अटॅक होता, कुठल्याही 2-3 महिन्याने केळीनं कुठल्याच केळीनं अपडेट केलं, पण आम्ही त्याचा काहीच केलं नाही. बाबा जे होईल ते होईल म्हणलं, डेअरिंग न राहू द्या म्हणलं, काय होणार आहे आता, म्हणून आम्ही राहू दिलं. त्या मल्टीप्लेअरनं आम्हाला एवढा रिझल्ट दिला की सांगायचंच का. या शेतकऱ्याने माझ्यावर विश्वास ठेवला आणि मी सांगले त्याप्रमाणे वापरलं. बघून घ्या, आज याला सगळ्या शेतकऱ्याला या केळीमध्ये एक रिझल्ट नंबर 1 पहा भेटले. आणि पोंगा चांगला फेकायले, पानाचं हरिद्रव्याचं प्रमाण भरपूर, आणि आज याच्यासोबतच्या केळी गेल्या रानं रिकामी झाली. आणि हे शेतकरी या मल्टीप्लायर तंत्रज्ञानामुळे वाचला. माझं एकच प्रत्येक शेतकऱ्याला विनंती आहे की शेतकरी मित्रांनो, तुम्ही कंपनी सांगते ते शेड्यूल जर वापरलं तर तुमचं कसंही रान राहू द्या, त्या रानामध्ये उपजा क्षमता वाढते, रान भुसभुस होते, पांढऱ्या मुळ्या भरपूर वाढतात, त्याची खतं घेण्याची कार्यक्षमता वाढते, आणि टोटली पिकामध्ये बदल दिसायला लागतात. आणि शेतकऱ्याला मल्टीप्लायर तंत्रज्ञान एक वरदान आहे. तुम्ही हमखास 1 किलो रिझल्ट घ्या, आणि 1 किलो वापरल्याच्या नंतर पुढचं तुम्हाला वापरायचं की नाही वापरायचं, 1 किलोचा रिझल्ट तुम्हाला सांगून जाते. नमस्कार. एका महिन्यामध्ये तुम्हाला रिझल्ट येऊन जाईल. एका महिन्यात एकरी तुम्ही 1-1.5 टाकला तरी चालते महिन्याला. बरोबर. आता 3 डोसा झाल्यात बा याच्यामध्ये, 3 डोसा. बरोबर. 3 डोसा म्हणलं तर पहा की आता 2 म्हणलं तर 6 पुढे झाले म्हणजे इतक्यामध्ये. 6 पुढे झालेच केवढ्याचे. तुम्ही 10-7,500 एक जर पेटी घेतली तर 10 पुढे आले. इथं 2,000 तुम्हाला एक पोतं पडाले. तुम्हाला वर्षभर त्याच्या एवढ्या 2,000 केळीमध्ये तुम्हाला 7,500 मध्ये तुम्हाला पूर्ण रिझल्ट यायला. अजून काय घेता? आता दुकानावर जायला गेलं तर 2,000 रुपयाला पोतं पडाले. 21ला 24 टाका तुम्ही, 21ला पोतं पडाल. पुन्हा अजून त्याच्यात हे मल्टीप्लेअर हे भुसभुशीत जमीन करायला. अशी बघा ही जमीन, आता हे बघा, हे पाय बघा अशी कशी जमीन आहे बघा, नंबर असं बघा, पत्ती झाली जस काय बघा, पत्ती आहे बघा ही, म्हणजे आता पत्ती आहे बघा, 7 किलो गेले. 6 किलो गेले आजपर्यंत याच्यात. तुमच्यामुळे आमचा एवढा फायदा झाला. नमस्कार. वा, नंबर 1.